इन्कम टॅक्स हे सगळे भारतीय जनता पार्टी विरोधकावर वापरत असलेले हत्यार आहे आणि आज या यंत्रणा सरकारी निष्पक्ष न राहता भारतीय जनता पार्टीच्या बटीक बनलेले आहे। भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या हाताचे बाहुले बनलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या जे लोक यांना नकोसे वाटतात किंवा राजकीय दृष्ट्या समोरच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या पक्षांना नामोहरम करण्याचा प्रयत्न याच्यातून निश्चित केंद्राचं सरकार राज्याचं सरकार करतंय, परंतु अशा इन्क्वायरीला कोणी घाबरणार नाही। याच भारतीय जनता पार्टीनं नारायण राणेंची इन्क्वायरी करा मागणी केली होती, याच भारतीय जनता पार्टीनं भावना गवळींची इन्क्वायरी करा म्हटले होते, याच भारतीय जनता पार्टीनं सरनाईक जे प्रताप सरनाईक यांची इन्क्वायरी मागितली होती, हसन मुश्रीफच्या घरावर तर यांनी धाड टाकलेली होती। आता हे सगळे पावन झाले का? भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आहे त्याच्यामुळे हे पावन झाले आणि जे भारतीय जनता पार्टीत जायला तयार नाही त्यांच्यावर ईडीच्या इन्क्वायरी, यशवंत जाधव इथल्या महानगरपालिकेचे सभापती होते स्टँडिंगचे, ते आता पावन झाले। यांच्या इन्क्वायऱ्या भारतीय जनता पार्टीच मागत होती, परंतु आज हे लोक भारतीय जनता पार्टीबरोबर सहभागी झाले म्हणून हे एकदम पवित्र झाले आणि जे लोक भारतीय जनता पार्टीच्या दबावाला झुकायला तयार नाही त्यांच्याविषयी अशा पद्धतीनं चौकशा लावतात, परंतु सत्य बाहेर येत असतं। सत्याचा विजय आज नाही तर उद्या होईल। वाटतं गद्दारांनी या भाषा करण्याची गरज नाही आहे। ज्यांनी गद्दारी केलेली आहे, पक्ष फोडलेला आहे आणि जे दिल्लीच्या हातचे बाहुले बनलेले 5-6च्या हातचे, यांनी मला असं वाटतं शिवसेनेविषयी उद्धवजींच्या विषयी किंवा वाघाविषयी बोलण्याची गरज नाही। जो वाघ जे स्वतःला म्हणत होते हे एका पिंजऱ्यातले पक्षी टाईप झालेले, पिंजऱ्यातले प्राणी टाईप झालेले। अमित शहा म्हटलं तर नाचणार, नरेंद्र मोदी म्हटलं तर नाचणार, हे पिंजऱ्यातले प्राणी झाले। यांनी मला वाटतं शिवसेनेला किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना कोणतेही सूचना उपदेश करण्याची आवश्यकता नाही। मंचावर असणं काय पाप आहे? आई भवानीची पूजा सपत्नीक उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली म्हणून त्या आल्या। हे पहा, इथली न्याय व्यवस्था सुद्धा सत्ताधाऱ्या पक्षाची बटीक झालेली आहे। इथलं ट्रिब्युनल असताना सुद्धा काय निर्णय दिलेले, मला असं वाटतं जगाच्या इतिहासात पहिल्यांदा ज्यांनी न्यायाधीशाची भूमिका मांडली त्यांना येऊन खुलासे करावे लागतात। याच्यातच मला वाटतं अन्याय केल्याचं स्पष्ट होत असतं। जरांगे पाटील पुण्यामध्ये दाखल झाले, त्याच्यामध्ये ट्रॅफिकची व्यवस्था सगळी विस्कळीत जर ते मुंबईत आले आणि यालाच लागून असा प्रश्न आहे। आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती, सदावर्तीने ती याचिका केली होती, त्या अनुषंगानं जरांगेंना नोटीस बजावा, एकंदरीत कायदा परिस्थिती निर्माण होत होते, त्या अनुषंगानं नोटीस बजावा असे आदेश दिले। हे पहा, लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे। मनोज जरांगे पाटलांना किंवा मराठा समाजाला हे आंदोलन करण्याचा अधिकार आहे। कायदा आणि सुव्यवस्था काय पाळायची ही जबाबदारी त्यांची आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।